चला आजचा दुसरा अध्याय कदाचित संपेल. महत्वाचा क्षण. तर पहिले आपण श्लोक म्हणू आणि मग तिथून पुढे सुरू करू. तर थोडस हलकस आपण 68वा श्लोक सुरू केला होता, तिथून सुरू करू. तर मी थोडं म्हणतो, तुम्ही थोडं म्हणा आणि असं करत करत वाटचाल पुढे. पाऊले चालती पंढरीची वाट. या विठुरायाकडे पंढरीच्या दिशेने वाटचाल सुरू करू. तर हा श्लोक असा आहे. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थे अभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. याची भूमिका काय आहे लक्षात असेल. अर्जुनाने विचारलं की हे जे तू सगळं वर्णन केलं आत्म्याचं, की आत्मा असा असतो तसा असतो, त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं, शरीराकडे लक्ष इतकं नको द्यायला. शरीर वाहन मात्र आहे, साधन मात्र आहे. साधनाचं ठिकाण एका जागी आहे, पण साधन म्हणजे साधक नाही. आपण साधक आहे. आपण माळ वापरतो, माळेवर मणी फेरून आपण हरिओम हरिओम नम शिवाय नम शिवाय गुरु ओम जे कुठला श्लोक म्हणतो. ओम रम रामाय नमः, क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा, ओम भूर्भुवः स्वहा. निरनिराळे श्लोक आहेत गायत्री मातेचे. कृष्णाचा बीज मंत्र आहे क्लीं. क्लीं कृष्णाय नमः, क्लीं कृष्णाय नमः, क्लीं कृष्णाय नमः. श्री कृष्णाचा बीज मंत्र आहे. रम 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 रामाचा बीज मंत्र. रम रामाय नमः, रम रामाय नमः. ह्रीम देवी मातेचा बीज मंत्र आहे. ओंकार नारायणाचा बीज मंत्र. ओम नमो नारायणाय नमः, ओम नमो नारायण नमः. तसंच शिवजींचा. तर हे निरनिराळे मंत्र. माळेवर मणी, ते माळ कंठी ज्या पिशवीत धरतो, ती सगळे साधन आहेत. तर आपण साधन नाही झालं, आपण साधक आहोत. साधक साधनाचा वापर करून साधना मार्गावरून सिद्धावस्थेला प्राप्त होतं. साधकचाच सिद्ध होतं, बदलत नाही. साधकचा सिद्ध झाल्यानंतर वेगळा दिसतो, वेगळं काही खातो पितो, निराळच काहीतरी रूप होते, उलटा डोक्यावरून चालायला लागतो, पाय वर होतात त्याचे. असं काही नाही होत. साधकचा सिद्ध झाल्यावर साधनही सुटून जातात. तर ते उत्तरात म्हटलं होतं की अरे तसा काहीच फरक नाही पडत. तसं दिसतो तसाच खाती ती व्यक्ती, मग खाते तशी पिते तशी सगळं जे काय, पण आतला पूर्णपणे समूळ बदल झालेला असतो. तर त्या उत्तरात निरनिराळ्या स्थित प्रज्ञाची जी परिभाषा सुरू आहे ते आता जवळजवळ संपत आलं. गेले 2-3 सत्र आपण तेच ऐकतो. तर त्या दिशेने वाटचाल करत पुढचा श्लोक 68 झाला आपण म्हणूच. आणि मग 69 या निशा सर्वभूतानां तस्यां जागरति संयमी. यस्यां जागरति भूतानि या निशा पश्यतो मुनेः. मुनी असतो तर मननशील असतो. स्थित प्रज्ञ मननशील असतं. इकडे तिकडे तोंड मारून इकडे चांभार चौकशा, हे ऐकलं ते ऐकलं याच्याशी बडबड केली तसं नाही. मन प्रामुख्याने मननशील असतं. मनात रमत, मनात चिंतन सुरू असतं. तो मुनी, थिंक टँक जसं म्हणतो, थिंकर, विचारी व्यक्ती. सर हे 2 श्लोक आले म्हणून, आणि मग पुढचे 2 जसं पुढे वाट चालेल तसं ते वाटल्यास तेव्हा पुन्हा म्हणू शकतो. तस्माद्यस्य महाबाहो, तस्मात् यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः, निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थे, इंद्रियाणि इंद्रिय अर्थे अभ्यस्त तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता.
तस्माद्यस्य महाबाहो, तस्माद् यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थे अभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. पुढचा श्लोक. या निशा सर्वभूतानां यस्यां जागरति संयमी. या निशा सर्वभूतानां यस्यां जागरति संयमी तस्यां जागृति संयमी यस्यां जागृति भूतानि यस्यां जागरति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. यस्यां तस्यां म्हणजे ज्याचं त्याचं असं तसं जसं तसं. तर या निशा सर्वभूतानां तस्यां जागरति संयमी यस्यां जागरति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. हे दोन श्लोक. या दोन श्लोकांचा 68 आणि 69 पहिले आणि मग पुन्हा पुढे सुरू ठेवू. तर तस्मात म्हणजे देअरफॉर जसं म्हणतो इंग्लिशमध्ये, यस्य म्हणजे याचा, तस्माद यस्य तर मग असा याच्या. महाबाहो अर्जुनाचं नाव आहे. महाबाहो म्हणजे माइटी आर्म, मोठे हात असलेला, पराक्रमी हात, दमदार व्यक्तीला महाबाहो म्हणतात. धमक असलेला. त्याचं वर्णन आपण ज्या नावांची चर्चा केली त्या झालं की ते नुसतंच विशेषण म्हणून नाही, पण खरोखरच त्याच्या हातांमध्ये तसा दम होता. दोन्ही हातांनी तो बाण तितक्याच ताकदीने सोडू शकायचा, तितकाच नेम साधू शकायचा, तितकंच वजन दोन्ही हातांनी उचलू शकायचा. नुसतंच शक्ती नाही पण स्किल पण तसंच होतं. मोटर स्किल्स म्हणतात ज्याला, फाईन मोटर स्किल्स. आपल्या उजव्या हात आणि डाव्या हातात फरक असतो. एक डॉमिनंट आहे, दुसरा कमी. सुई ओढताना आपण एखादा करतो, हार धरताना तसं जातो. त्याला फरक नाही पडायचा कोणत्या हाताने कोणतेही कार्य केलं तरी अर्जुनाला, कारण त्यांनी प्रॅक्टिस तशी केली होती, तपस्वी होता. तर त्याच्या साधनेचं फळ होतं ते की तो महाबाहो झाला होता. तर तस्माद यस्य महाबाहो, सो देअरफॉर द माइटी आर्म अर्जुन इन निगृहीतानि सर्वशः, फ्रॉम ऑल अराउंड. सर्वशः म्हणजे सर्व वशः, सगळीकडून जो वशामध्ये आहे. काय? इंद्रियाणी. निगृहीतानी म्हणजे ओढून घेतल्या मागे. जसं आपण कासवाचं उदाहरण घेतलं होतं की जेव्हा आवश्यक तेव्हाच हातपाय बाहेर काढून तो सरपटायला लागला आणि समोर सरकला. जेव्हा आवश्यक तेव्हाच मान बाहेर काढली. अशा प्रकारे कासव इतके वर्ष का जगतो? आपण स्वतःचं संरक्षण करतो, संयमी असतो. जेव्हा आवश्यक, जेवढं आवश्यक, जितकं आवश्यक. इतरही कारण आहेत पण हेही एक कारण आहे की संयमी जीवन जगणाऱ्याचं आयुष्य जास्ती होऊ शकतं, बघायला मिळतं. खाण्यापिण्यावर, सगळ्याच आपल्या शक्तीवर ज्याचं नियंत्रण आहे, चैतन्यावर, चेतना शक्तीवर यथायोग्य वापर जितका केला तर निगृहीतानी, आपल्या घरातच जो ठेवतो, घराचे गृह है ना, घराच्या बाहेर जाण्यापासून रोखतो. घर म्हणजे हे नवद्वारे पुरे देही है ना, भगवद्गीतेत पुढे याला घर म्हटलंय. आपला आपण घरात राहणारे आहोत. आपण घर नाही आहे. जिथे आपण बसला, ज्या ऑफिसमध्ये, ज्या घरात बसून ऐकतोय ते आपण नाही आहे. तसंच मी स्वतः या शरीरात वास करतोय. वासी पुरुष. या पुरात नागपूर, कानपूर. तर पूर म्हणजे जिथे राहतात ते. नाग नावाची जी जमात होती पहिले, नुसते नाग होते असं नाही नेसेसरी, नाग जमात होती. तर हे पूरमध्ये पूरवासी जे आहे, आपण शरीर नाही आहे, आपण हे शरीर आपलं घर आहे. शरीरात राहणारा शरीरी मी आहे. तर गृहीतानी, निगृहीतानी,
या घरातून बाहेर न जाऊ देणार. काय बाहेर? चित्तवृत्ती सतत सतत बाहेर न जाऊ देणार. आत जे मी चैतन्य रूपाने मी बसतो, तुम्ही बसता तुमच्या घरात, तुमच्या शरीरात, त्या आपल्या चित्तवृत्ती घरात जोपासून ठेवणारा, सांभाळून ठेवणारा, रक्षित ठेवणारा, आवश्यक तेवढं खर्च करणारा, नेत्राद्वारे चित्तवृत्ती, कर्णांद्वारे चित्तवृत्ती, घ्राणेंद्रिय म्हणजे नाकांद्वारे चित्तवृत्ती, जिव्हा तर डबल डेंजर म्हटलं. सगळ्यात डेंजरस सावधान व्हायला सांगितलं आहे कोणत्या? जिभेसाठी. कारण यांनी चवीचं तर लागतंच, पण वाणी बोलल्या जाते. शस्त्रही आहेत, अस्त्र आणि शस्त्र दोन्ही आहेत. त्याच्या तोंडावर नियंत्रण होतं, शास्त्रांमध्ये आहे. जो आपल्या तोंडावर नियंत्रण करू शकतो तो सामर्थ्याप्रमाणे सामर्थ्यवान होऊ शकतो लवकर. कारण हे डबल इंजिन आहे जिभेला, खाण्यापिण्याचे आणि बोलण्या चालण्याचे. तर यांना जो आपला काबूत ठेवतो, संयमात ठेवतो, त्या निगृहिताने सर्वशः, ऑल अराउंड, एव्हरीवेअर, एट ऑल टाइम्स. असं नाही की आपल्या घरी आता काही खाल्लं तरी चालतंय. आपण लोकांमध्ये, चार चौघांमध्ये मात्र आपण सांभाळून राहू. एक विशेष खाणं पिणं नाही, शांत राहा, जास्ती बडबड नाही करा. आपल्या घरी आपण काही धमाल, किती खा, मसालेदार खा, काही करा, काही बघा, टीव्हीवर जे आहे 24 तास टीव्ही घरचा चालू ठेवणार ना, सर्वशः. किंवा उलटही नाही, आपल्या घरी खूप संयमित सोशल आहे, चार चौघांमध्ये समाज व्यवस्थेसाठी करा लागते बडबड, आपल्याला चर्चा करा लागते, तिथे खाणं पिणं करावं लागतं. तसंही नाही, सर्वशः निगृहिता आणि सर्वशः म्हणजे द सेम मॅन एव्हरीवेअर, सेम व्यक्ती. ती स्त्री मग जिथे कुठे जाते, लग्नात गेली, कोणाच्या मुंजीत गेली, कोणाच्या अंत्ययात्रेत गेली, कुठेच नाही गेली, स्वतःच्या घरी राहिली, तरी सगळीकडे ऑडिट जर केलं, कोणी सिक्युरिटी कॅमेरा लावून पाहिलं समजा, तर सेम दिसेल सगळीकडे. व्यवहार इतरांसोबत असा आणि आपल्यासोबत तसा, असं कुठे नाही दिसणार. सेम कन्सिस्टंट बिहेवियर. कारण काय? सर्वशः आहे. गोल फिरून जर पाहिला, निरीक्षण केलं, तर सेम तसंच व्यवहार. पण कसा व्यवहार? मात्र निगृहिताने. काय निगृहिताने ठेवला? काय आपल्याच घरात काबूमध्ये ठेवलाय? इंद्रिय आणि इंद्रिय अर्थे. इंद्रियांना इंद्रियांच्या अर्थांपासून कंट्रोलमध्ये ठेवलाय. म्हणजे काय? इंद्रिय कोणते आहेत? हे जे 5 इंद्रिय जे आहेत, डोळे इंद्रिय आहे, कान इंद्रिय आहे, 5 ज्ञानेंद्रिय म्हटलंय आणि 5 कर्मेंद्रिय म्हटलंय. जसं हात पाय हे इंद्रिय आहेत, कारण यांनी काहीतरी करू शकतो आपण, पण त्यांनी कर्म करतो. हाताला दिसत नाही ना, कोणाला जर लक्ष नसेल द्यायचं, कोणाला आपण घेणत नसेल, तर इकडे अमेरिकेत म्हणतात टॉक टू द हँड. मी तुला नाही घेणत, माझं तुझ्याकडे लक्ष नाही, तुला बडबड करायचं तर हे घे, हात समोर ठेवतो, या हाताशी बोलतो. का? कारण की हात म्हणजे काय भिंतीसारखा आहे, हाताला अक्कल नाही, हाताला काही ऐकू येत नाही, काही समजतही नाही, तो हात काही पुन्हा बोलू शकणार नाही, उलटे उत्तरही नाही देऊ शकत. हात बोल, दिवसभर हाताशी बोल. तर पण मात्र कर्म हाताने होऊ शकतात. तर हात पाय हे असे निर्णय जे हे कर्मेंद्रिय आहे. आणि ज्ञानेंद्रिय मात्र त्यांना डोळे बोलू नाही शकत, पण डोळ्यांनी जे ग्रहण करतो त्यांनी ज्ञान प्राप्त होतं, म्हणजे समजतं कुठल्याही वस्तूचं, व्यक्तीचं काय सुरू आहे, म्हणून त्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतात. त्यांच्यात सामर्थ्य आहे, काहीतरी माहिती आत आणणं, जे आपण प्रोसेस करून, त्याचा विचार करून, त्याचा निष्कर्ष काढू शकतो, निर्णय घेऊ शकतो. मनात जे डोळ्यांनी बघितलं जातं ते मनात साचतं, जे कानाने ऐकतं ते मनात साचतं. म्हणून ज्ञानेंद्रिय अजून सामर्थ्यवान आहे कर्मेंद्रियांपेक्षा. म्हणून ज्ञानेंद्रियांवर विशेष निगराणी ठेवायला हवी कर्मेंद्रियांपेक्षा. हात स्वतःचं नुकसान हातापायाने जितकं नाही होऊ शकत, तितकं जास्ती ज्ञानेंद्रियांनी होऊ शकतं. म्हणून सावधान राहायला सांगितलंय की आत काय घेतोय ज्ञानेंद्रियांनी, काय बघतोय, काय ऐकतोय. कारण जे बघतो ऐकतोय तोच विचार पुढे होणार अंतःकरणात. मागे एका सत्रात मी म्हटलं होतं, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे 4ची याची चतुष्टी, अंतःकरण चतुष्टी म्हणतात. अंत म्हणजे आतला, करण म्हणजे मिक्सर असो, काही रवी घुसळायची असो, पिंचेस असो, स्क्रू ड्रायव्हर असो, हातोडी असो, या सगळ्यांना आपण करण म्हणतो, टूल, इन्स्ट्रुमेंट.
की त्यांनी काहीतरी कार्य करता येईल. तसं हे आतलं टूल आहे आपलं. याचे 4 भाग आहे: मन, बुद्धी, चित्त, अहंकार. म्हणजे सुरुवात, मनाची सुरुवात इंद्रियांपासून होते. आत काय घेतो आम्ही? मसाला. त्या मसाल्याबद्दलच विचार होणार आहे. त्या मसाल्यातच माझं मन रत राहणार आहे. त्या मसाल्यासोबतच माझा अहंकार लपेटला जाणार आहे. आणि देर सवेर तो मसालाच मी स्वतः बनून बसणार. मला असं वाटणार की मीच ते आहे, माझं अस्तित्वच त्याच्यावर निर्भर आहे. म्हणून पहिलेच जर सावधान राहून विचार करून हुशारीने कोणता मसाला घ्यायचा आणि कोणता मसाला सोडायचा हे जर मसालाच नको जर म्हटलं, सात्विक भोजन जर असलं, साधं जेवढं आवश्यक तेवढं, तर अंतःकरणही स्वच्छ राहील. कारण की आत कमी कचरापट्टी आहे, सुवास राहील दुर्गंधाच्या जागी. किंवा आतच जर मला ईश्वराचेच जर वचन घ्यायचं आहे, ईश्वराचंच रूप जर मला ग्रहण करायचं आहे, ईश्वराबद्दलच ऐकायचं आहे, ईश्वरातच जर रत राहायचं, आत येणारा मालच तसा जर आहे, तर मग आतमध्येही तेच राहणार. आणि अहंकार त्याच्या भोवतीच होणार की माझा ईश्वर, माझा कृष्ण, माझा राम, मी रामाची, राम आहे माझा, माझी रक्षा करायला. तर ही आपल्या कंट्रोलमध्ये प्रक्रिया. पण हे जर बुद्धीचा विचार करून आपण जर निर्णय घेतला, निश्चय केला की इंद्रिय आणि इंद्रिय अर्थे अभ्यास तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. की इंद्रियांचे जे अर्थ आहे, इंद्रिय हे झाले आणि इंद्रियांचा अर्थ म्हणजे जे काही दृश्य जे आहे, जे काही बघण्यासारखी जी वस्तू आहे, तो या नेत्र इंद्रियांचा अर्थ झाला. जे काही ऐकल्याला येतं, शब्द जे आहे, जे कोणी बोलतो आहे, आवाज येत आहे, ते या इंद्रिय कर्णेंद्रियाचा अर्थ झाला. त्याच्यापासून कंट्रोलमध्ये जो आहे, सैरावरा जाऊ न देता घोड्यांना, जंगली घोड्यांसारखा, की अरे नेत्र आहे का, जा बघत राहा, जे दिसेल ते बघत राहा, जे समोर येईल ते बघत राहा, काही बंद करायची गरज नाही, दुसरीकडे बघायची नाही, डोळे बंद करायची आवश्यकताच नाही, झोपताना फक्त डोळे बंद करू, असं जो नाही करत, जेवढं आवश्यक, जिथे आवश्यक तिथे तितकं, ते आहे या श्लोकात इंद्रियाणी, म्हणजे इंद्रियांना इंद्रिय अर्थे अभ्यास. इंद्रियांच्या अर्थांपासून इंद्रियांना जो गृहीत ठेवलाय, कंट्रोलमध्ये ठेवलाय, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठता. त्याचीच प्रज्ञा, बुद्धीच्या पलीकडची स्टेज प्रज्ञा आहे, प्रतिष्ठित आहे, पक्की झाली आहे. खांब रोवला गेलाय, सिमेंटनी पक्का केला, आता तो नाही हलू शकत. आता हत्ती येऊन ते आपली पाठ घासून गेल, भैसा येईल, रेडा येऊन जरी पाठ घासेल, तसंच होतं ना. रोप, जेव्हा छोटस रोप लावतो आपण, त्याची रक्षा करायला त्याच्यावरती थोडस कुंपण लावतो, तार लावतो आपण, किंवा घरात कुंडीत आणून ठेवतो, मग हळूहळू मातीत गाडतो. आणि तेच मोठं झालं, जेव्हा पिंपळाचं झाड झालं, वडाचं झाड झालं, पहिले तर एवढंच होतं, रक्षा केली त्याची, तर आता 2-4 बैल येऊन बांधलंही त्याला, तरी मग वादळी आलं तरी ते तसंच्या तसं ते इतरांना सहारा देतात. मग त्याला सुरुवातीला जर रक्षा केली तर तसंच या प्रतिष्ठित व्यक्तीचा, प्रतिष्ठित म्हणजे नुसतं श्रीमंत नाही, श्रीमंतीशी संबंधच नाही आहे प्रतिष्ठितचा, पैसा आदल्याशी. प्रतिष्ठित म्हणजे जो पक्का गाडल्या गेलेला आहे, म्हणजे मुर्दा नाही, जिवंतपणे चैतन्य ज्याचं पक्का परमात्म्यात रोवल्या गेलेलं आहे. जसं वडाचं झाड, पिंपळाचं झाड, अश्वत्थ वृक्ष म्हणतो नाही, याची उपमा आहे पुढे 15व्या अध्यायात अश्वत्थ वृक्ष येतात पुरुषोत्तम योग मध्ये. तर मग इतरांसाठी पण सहारा होऊ शकतो त्या वृक्षाचं. तसं पण पहिले सराव करणं आवश्यक आहे, पहिले हे सतत प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. अरे नाही, मला आवश्यक नाही तर नको, मला यात माझं नुकसान होत आहे. इंद्रिय आणि इंद्रियार्थे अभ्यास तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. प्रज्ञा एकदा मागे सांगितलं, ज्ञानवाचक आहे. ज्ञ म्हणजे समजणं, नुसतंच वाचक ज्ञान नाही, नुसतंच पोथ्या वाचून, नुसतंच मंत्र म्हणून ते ज्ञान नाही. संसारी ज्ञानाची किंमत नाही आहे, आत्मज्ञानाचं. आणि जिथे कुठे आला ते म्हणजे प्रगाढ झालं, कॉन्सन्ट्रेटेड झालं, अजून कोळून त्याचा रस निघाला. प्रज्ञा की जे काय इकडची तिकडची माहिती, जीवनभर माहिती गोळा केली की संसार असंच जग असते, सेलवी बस हेच होते, तेच होते, यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, जे काही समजून घेतलं कोणत्या राष्ट्रपती, त्या सगळ्याचं कोळून जर रस काढला तर त्याचा अर्थ काय,
त्या सगळ्यातून एक थीम, शेवटचा निष्कर्ष काय निघाला हे पक्क होणं, त्याला प्रज्ञा म्हणतात. आपल्या उपनिषदांमध्ये प्रसिद्ध वाक्य ऋतंभरा प्रज्ञा. या साधकाच्या सिद्ध अवस्थेत काय होते, मग त्याची प्रज्ञा रतनी भरून जाते. सत्याच्या पलीकडचं जे आहे ते रत म्हणजे इंट्युजन ज्याला म्हणतात, अनुभव. अनुभवाने ओव्हरफ्लो आला, जसं अंबाझरीचा ओव्हरफ्लो अजून नाही ठेवू शकत, लदबद भरलं, वाहून चाललं, मग बालट्या घेऊन ज्याला पाहिजे तर पाणी घेऊन जाऊ शकतो. त्या तलावाचं काही नाही बिघडत तिथून. जसं मी ध्यानात म्हटलं की हत्ती ऊस चावून राहिला आणि 2-4 कण पडले खाली, तर त्याला तर माहितीही नाही की अरे मला कमी साखर मिळून राहिली आता, आणि त्या 2-4 कणामध्ये पूर्ण मुंगीचा परिवार दिवसभर खाणं पिणं होऊन गेला. तशी ती अवस्था मग स्थितप्रज्ञाची होते. ऋतंभरा प्रज्ञा झालं की, म्हणून हे याची साधना करायला हवी. तर हे हिंदीत वाचायचं तर, इसलिए हे महाबाहो, जिस पुरुष की इंद्रियों के विषयों से सब प्रकार से निग्रह की हुई है, उसी की बुद्धि स्थिर है. विषय म्हणजे डोळ्यांचा विषय काय आहे, दृश्य. कानाचा विषय काय आहे, शब्द. तर त्याचे शब्द, स्पर्श, रूप. त्वचेचा विषय काय, स्पर्श. नाकाचा विषय काय, सुगंध, गंध. सुगंध, दुर्गंध, पण गंध. तसं त्याचे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय आहेत. ह्याचे विषय पासून सुरू, विषय त्याचा आशय काय आहे, विषय. जो मोक्ष है तू चाहता, विष सम विषय त्यज तातरे. एक भोले बाबा नावाचे होऊन गेले, त्यांनी कविता लिहिली होती. तसे अष्टावक्र संहितेचं ट्रान्सलेशन केलं हिंदीमध्ये. अष्टावक्र मुनी जनक राजाला जे सांगतात, सीता मातेच्या वडिलांना, त्याचं हिंदीमध्ये ट्रान्सलेशन जे पहिल्याच, त्याच्यातही ते अष्टावक्र संहितेतही पहिला अध्यायाचा पहिला श्लोक तसाच आहे आणि त्याचे हिंदी ट्रान्सलेशन तसंच. जो मोक्ष है तू चाहता, विष सम विषय त्यज तातरे. आर्जव, क्षमा, संतोष, शम, दम, पी, सुधा दिन रात्रे. आजपर्यंत आयुष्यात विष प्राशन करत आलं, विष घेत आलं. डोळ्यांनी विष आत घेतलं, कानांनी विष आत घेतलं. विष आत सा विषाद. विषाद जेव्हा येतं तर का, विष आत जाते म्हणून विषाद येतं. पहिल्या अध्यायाचं नाव काय होतं याच्या, विषाद योग. अर्जुन विषाद योग. हे सगळं बघून विचार करून त्याच्या मनात विष निर्माण झालं, नेगेटिव्हिटी निर्माण झाली. त्याचा परिणाम काय होणार, दुःखच होणार, त्रास. विष घेतलं तर त्रास होतो, मरण प्राय यातना होतात, दुःख होतं. म्हणून तसं तिथे म्हटलंय की मोक्ष जर हवा असेल, जो मोक्ष है तू चाहता, विष सम विषय त्यज तातरे. विष समज यांना आणि त्याग, तर विषाची बाटली पित नाही आपण. तर म्हणून इंद्रियांचे जे विषय आहेत ते विषासारखे आहेत, म्हणून औषधवत घ्यायला सांगितलं. जेवढं आवश्यक तेवढंच घ्यायला सांगितलं. पूर्ण वेळेचा चांभार चौकशात चरायला नाही. पुढच्या श्लोकात काय, जे आपण या निशा सर्वभूतानां तस्याम जागरती. या म्हणजे जशी, ज्याची. निशा म्हणजे रात्र, अंधकार, रात्रीची वेळ. सर्वभूतानां सगळ्यांसाठी जशी जी रात्र आहे, या निशा सर्वभूतानां तस्याम त्यावेळी, त्या रात्री. जागरतो मुने, मुनी मात्र त्यावेळी जागा राहतो. या निशा सर्वभूतानां तस्याम जागरती संयमी. तस्याम जागरती भूतानी या निशा पश्यतो मुने. ज्यावेळी संसार जागृत आहे, जागा आहे, तसा जणू काही त्यावेळी मुनी मात्र हा संयमी पुरुष झोपलेला आहे. जेव्हा सगळे झोपले तेव्हा हा जागा आहे, जेव्हा सगळे जागे तेव्हा झोपलाय. तर हे प्रत्यक्ष झोपण्या जागण्याबद्दल नाही म्हटलंय, प्रत्यक्ष रात्र आणि दिवसाचं नाही म्हटलंय. त्याचं जे व्याकरण आहे त्याच्यावरून लक्षात येतं संस्कृती या वाक्यामध्ये व्याकरणाचा की निर्देशित आहे, निर्देश केला आहे.
व्याकरणाला जर त्याचा जर फोड केला तर कसं तुकाराम महाराजांनी आपल्या एका सुंदर दोह्यात मागे एक दोनदा मी सांगितलं होतं ते की नासली जागृतीची घडी, आता जळो देह सुख दंभ मान, स्वप्नी झाली ओढाओढी, नासली जागृतीची घडी, बरे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूची आहारी, वाचोन आलो येथवरी, उरले हरी तुम्हा समर्पण, दिला या काळे अवकाश, नाही पावले मृत्यू सर्वनाश, आता जळो देह सुख दंभ मान, न करी याचे साधन, तू जगदादी नारायण, आलो शरण तुझी तुका म्हणे. ते एका मोठ्या दोह्यात काय म्हटलंय, स्वप्नी झाली ओढाओढी, नासली जागृतीची घडी. जसे इथे या निशा सर्वभूताना, अरे मी या ओढाओढीमध्ये स्पर्धेमध्ये सगळं घालवून बसलो. म्हणजे कसं, जसं स्वप्नामध्ये माझ्या खूप समजा मी कोणासोबत कॉम्पिटिशन सुरू असेल की कोण जास्ती श्रेष्ठ आहे, कोण जास्ती श्रीमंत आहे, हुशार आहे, सुंदर आहे, जे काय स्ट्रॉंग आहे, आणि खूप स्पर्धा सुरू आहे. पण हे लक्षात नाही की स्वप्नात सुरू आहे. स्वप्नी झाली ओढाओढी, नासली जागृतीची घडी. विसरूनच गेलो जागेपणे. जागल्यानंतर लक्षात आलं की कोणीच नव्हता. ज्याच्याशी स्पर्धा करत होतो तोही नव्हता आणि मी नव्हतो, स्पर्धाही नव्हती, कशाची स्पर्धा नव्हती, फक्त मीच मात्र होतो. तर तो तेवढा वेळ वाया गेला अज्ञानामध्ये. स्वप्नी झाली ओढाओढी, नासली जागृतीची घडी, तुकाराम बुवा म्हणतात. आणि इथे प्रभू म्हणतात की या निशा सर्वभूतानां यस्याम, तर ज्याचा रात्रीच्या वेळी किंवा दिवसाच्या वेळी, जे कुठलं दिवसाच्या वेळी संसारी लोक काय धमाधम सुरू असतं, खूप इकडे तिकडे जाणं, खाणं पिणं, हे बघणं ते बघणं, याच्याशी बोलणं त्याच्याशी बोलणं, अजून वाढवणं कसं आपलं, नोकरी धंदा करणं, मोठं घर करणं, डागडुगी करणं, गेरू चुनापट्टी करणं, लोहा लक्कड जमा करणं, सगळं याच्यातच, याच व्यापामध्ये संपूर्ण दिवस जातो ना. संसारी पुरुषाचा दिवस पूर्ण वेळ. मैं मेरा तू तेरा, मैं और मोर की माया, वश कर दीनी जीवन काया. पूर्ण वेळ सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत याच्यात सुरू राहतात. आणि जे काही सुरू दिवस उठल्यापासून, हे श्रीकृष्ण म्हणतात, जे काही सुरू आहे या 5 इंद्रियांचे विषय, याचा त्या मुनीशी काही संबंधच नसतो. कितीही काही बोलल्या जावं काही, कारण त्याच्या लक्षात आलं असते की हे स्वप्न मात्र आहे, याच्यात काही याची निष्पत्तीच नाही, याची काही प्राप्ती नाही, यांनी काही होत नाही. कितीही चांगलं झालं दिवसभरात, खूपच चांगला दिवस गेला, फर्स्ट क्लास, आजपर्यंत इतका चांगला दिवस नाही गेला, तरी त्याला काही अर्थ नाही. आणि एकदमच थर्ड क्लास असं कोणावर न भीतो, असं कोणाचा दिवस न जावं, अपमान इतका झाला, रोगराई झाली, जे काय, तरी वास्तविक काही नाही झालं. हे त्या मुनीला अनुभवात ऋतंभरा प्रज्ञेहून स्पष्ट दिसून गेलेलं असतं की अरे बाबा, इथं स्वप्न, ईश्वराचं स्वप्न सुरू आहे, मी स्वप्न पात्र मात्र आहे. माझं कार्य इथे एवढंच आहे की स्वप्नाद्वारे चांगलं माझ्या अवतीभोवतीचं स्वप्न सुरेख करून त्या स्वप्न दृष्ट्याला त्याद्वारे चांगला अनुभव देणं. त्याच्यासाठी एवढ्या छोट्याशा अंगणात का होईना, पण चांगलं स्वप्न निर्माण करणं. ह्या हृदयरूपी अंगणात आपल्या वाचनी कोणाचा अपमान न हो, कोणाचं नुकसान न हो, कोणाला त्रास न हो, कोणाचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न हो, एवढं करून, कारण त्या सगळ्यांमध्ये जो अनुभव करणार आहे तो तोच आहे जो माझ्यात आहे, जो सगळ्यांमध्ये आहे. जसं स्वप्नातल्या प्रत्येक स्वप्नपात्राचा जो अपमान होतो आहे, तो त्या स्वप्नपात्राचा अपमान नाही होत, त्याचं अस्तित्वच नाही. त्यावेळी जे दुःख होते त्या पात्राला, त्या व्यक्तीला स्वप्नातल्या अपमान झाल्याचं दुःख, तो जो स्वप्न पाहतोय त्याला दुःख होत आहे, त्याला त्रास होत आहे, कारण त्या स्वप्नपात्राचं अस्तित्व मात्र नाही आहे. हे जाणून ते अपमान हो, मान हो, कोणी प्रशंसा करो, कोणी निंदा करो, नुकसान हो, फायदा हो, अर्थ काय त्याला स्वप्नातल्या, हे ज्याच्या लक्षात आलं तो इतका व्याप नाही करत बसत दिवसभर.
खूप कॉन्टॅक्ट करणं, खूप वाढवणं, खूप मेहनत करणं, खूप केवढं करतो शरीर निर्वाहासाठी जेवढं आवश्यक. हे आपण आधी पाहिलं याच अध्यायात 3-4 सत्र आधी की शरीर यात्रा अपि कौंतेय. ऍक्च्युली हे तिसऱ्या अध्यायात मी जे म्हणतोय ते तिसऱ्या अध्यायातील कर्मयोगामध्ये की कर्म करणं योग्य आहे, कर्म करायला हवे, पण तेवढेच करायला जेवढं शरीर निर्वाहासाठी आवश्यक आहे तेवढेच कॉन्टॅक्ट हवे, तेवढेच नोकरी धंदा हवे, तेवढेच. उपनिषदांमध्ये येते की शरीर आणि आत्म्याला सोबत ठेवण्यापुरती प्राण राहू शकतील तेवढं जेवढं आवश्यक आहे तेवढं करणं मुख्य कार्य आत्मप्राप्तीचं करणं. गौण कार्य शरीर सुदृढ, शरीर निर्वाह हे गौण कार्य, आत्मलाभ हे प्रमुख कार्य. आत्मलाभात मागच्या वेळेसच्या ध्यानात परम लाभात न विद्यते, हे शिवजी म्हणतात की याच्यापेक्षा मोठा लाभ नाही. हे आत्मप्राप्ती जो करून घेतो, जे अनुभव करून घेतो की मी शरीर नाही, मी आत्मा आहे आणि त्याला काहीच होत नाही, त्याचा अपमान होऊ शकत नाही. मी जो आत्मा आहे तोच आत्मा अपमान करणाऱ्यामध्ये आहे. सेम एकच व्यक्ती स्वतःच दुसऱ्याचा एकमेकाचाच मान देऊन राहिले, एकमेकाला अपमान करून राहिले. एकमेकालाही नाही, मीच मला मान देतोय, मीच माझा अपमान करते, मीच माझं कौतुक करते, मीच माझी निंदा करते. तर हे हास्यास्पद झालं. आरशात पाहून उभं राहून एक दिवस प्रयोग करून पहा, खूप स्वतःला शिव्या द्या आरशात पाहून, खरंच करून पहा. मी मागे सांगितलं एक सुंदर साधना जर करायची असेल, खूपच उत्कृष्ट साधना जर करायची असेल सोपी, तर रोज 10 मिनिटं आरशासमोर बसून फक्त स्वतःच्या डोळ्यांमध्ये पाहणं, बस. इकडे तिकडे नाही पाहणं. स्वतःचं नाक पाहिलं, भुवया कशा पाहिल्या, केस किती पांढरे झाले, मिशी केवढी वाढली, तसं नाही. बोबुळून डायरेक्ट डोळ्यांमध्ये फक्त 5 मिनिटं 10 मिनिटं पूर्ण वेळ शांत बसून नुसतं आरशासमोर स्वस्थ बसून डोळ्यांमध्ये पाहणं आणि पहा कशी आत्म्याची प्रचिती यायला लागते. कोण बघतोय, कोण बोलतोय, आपोआप कळायला लागतं. याच्यासाठी श्रीकृष्ण या दुसऱ्या अध्यायात सुरुवातीला म्हटलं होतं कर्मबंधन प्रहास्यसी. खूप हसू येईल तुला, सगळं हास्यास्पद वाटेल, गंमत वाटेल, कौतुक वाटेल, मजाकबाजी वाटेल की अरे माझा अपमान केला, अरे माझं असं केलं, मी इतकं केलं. मग स्पष्ट दिसायला लागेल की मीच माझा पगली आरशात पण मीच स्वतःला अपमान करत होती, मीच मला हारफुल घालत होतो स्वतःला. आज इतकं असं स्पष्ट दिसत, जसं आरशात स्पष्ट दिसतं अघोरावून की मीच माझ्या डोळ्यात पाहते, मीच माझ्याशी बोलतोय, मीच मला स्वतःला शिव्या शाप देतोय. करून पहा प्रयोग, तसा प्रत्यक्ष अनुभव येईल आत्मसंयमीला की हो, या दुसरं कोणीच नाही आहे, नुसतं वर खिलवणं मात्र आहे, खिलाडी वही आहे. ही बाहुली वेगळी दिसते, ती बाहुली वेगळी दिसते, या दोन्ही मध्ये हवा मात्र तीच आहे, मीच ती आहे. तसा लाटा नुसत्या मोठ्या छोट्या दिसतात आहे, पाणी तेच तसाच्या तसा आहे, हे स्पष्ट लक्षात येईल. त्याच्यामुळे मग ह्या सगळा व्यापच थांबेल. दिवसभर संसारी लोक, पामर लोक, जे धांगडधिंगा सतत सुरू आहे ते कमी होईल, जवळजवळ बंदच होईल. म्हणजे काय, लोक इतके जागे आहे, इतका व्याप करून आले ना, जसं झोपलाय तसा काय. यस्याम जागरती भूतानी, ज्याच्यात सगळे जागत आहे, सा निशा पश्यतो मुने, हा मुनी मात्र त्यात झोपला. काही विशेष नाही लक्ष देऊ नये, विशेष काही काळजी नाही करता या सगळ्या गोष्टींची. आणि मात्र ज्या गोष्टीची लोकांना कल्पनाच नाही, झोपल्यावर काय होते आपल्याला कल्पना नसते, कोण आलं गेलं, सापही बाजूला लागून छातीवरून साप निघून गेलं तरी कळणार नाही, कारण झोपले आहे, रात्रीची वेळ आहे. तसं त्यात मात्र हा जागृत आहे. कसं, याचा अर्थ काय की वास्तविक सत्य जे आहे ते ज्या लोकांना दिसतच नाही, कारण रात्री सारखा झोपले आहे, स्वप्नी झाली ओढाओढी नासली जागृतीची, ते मात्र लख प्रकाश असल्यासारखं स्वच्छ स्पष्ट पाहू शकतात वास्तविकता काय आहे. तर हा या श्लोकाचा अर्थ होता, संपूर्ण प्राणियों के लिए जो रात्रि के समान है, उस नित्य ज्ञान स्वरूप परम आनंद की प्राप्ति में स्थित प्रज्ञ योगी जागता है, और जिन नाशवान सांसारिक सुख की प्राप्ति में सब प्राणी जागते हैं, परमात्मा के तत्व को जानने वाले मुनि के लिए वह रात्रि के समान है. पुढचा श्लोक सुरू करायच्या आधी मी हेच एकदा पुन्हा हळू वाचतो, नीट लक्ष देऊ नका.
संपूर्ण प्राणियों के लिए जो रात्रि के समान है, सर्वभूता सगळ्यांसाठी, उस नित्य ज्ञान स्वरूप परम आनंद की प्राप्ति में स्थित योगी जागता है. जे झोपून लक्षच नाही ज्यांचं या ज्ञानाकडे की अरे सत्य असं आहे बाबा, वास्तविकता अशी आहे की तुम्ही शरीर नाही आहे, बरं मनही नाही आहे, प्राणही नाही आहे, बुद्धीही नाही आहे. हे तर घराची सजावट आहे. तो शरीरवासी देही आहे, तो देह नाही आहे. पुढे 13व्या अध्यायात क्षेत्रज्ञ विभाग योग मध्ये देह आणि देही, शेत आणि शेतकरी असं वर्णन. फील्ड इन द नोअर ऑफ द फील्ड. हे शेत मात्र आहे, शेतकरी आत आपण आहोत. हे योगी जागता है. जागता है म्हणजे जागृत म्हणजे लक्ष आहे, त्याला कळते, समजते. और जिन नाशवान सांसारिक सुख की प्राप्ति में सब प्राणी जागते हैं. जे नाशवान आहे, मिळूनही टिकणार नाही, त्याच्यातच ज्यांचा दिवस वाया चालला. परमात्मा के तत्व को जानने वाले मुनि के लिए वह रात्रि के समान है. ते फरक नाही पडत. रात्री आपण काय सगळं सोडून झोपून जातो, दुर्लक्ष करतो. सो आय होप हे लक्षात आलं असेल या दोन श्लोकांचा अर्थ. पुढचा श्लोक करू 70, 71 आणि 72. हा सगळ्यात मोठा अध्याय आहे. 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग, शेवटचा तो पण मोठा आहे. 70 श्लोकांचा आहे, 72 श्लोक आहेत. दोन्ही अध्याय जवळजवळ बरोबरीचे आणि दोन्ही जवळजवळ महत्वाचे. दोन खांब आहे जसे काय. हा असा ॲज इफ हा पहिला अध्याय असल्यासारखंच आहे. कारण काय की भगवंतांनी मुख पद्मा विनिस्मृत जे म्हटलंय वेदव्यासाने की याच्या मुख पद्म उघडल्याने अनायास ही गंगा निघून गेली, गीता गंगा शब्दरूपी. याच अध्यायात पहिला शब्द वापरला. तोंड उघडलं ज्याला म्हणतं, देवानी बोलायला रिस्पॉन्ड केलं, उत्तर द्यायला सुरुवात केली प्रश्नाची, ती या अध्यायात. म्हणजे जणू काही हा पहिला अध्याय. पहिला कुतस्त्व हा शब्द आठवत असेल. पहिला शब्द भगवंतांनी तोंड उघडलं, गीता श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेला पहिला शब्द कुतस्त्व. म्हणजे का बरं, वाय, असं का, व्हॉट पर्पज. दुसरा श्लोक त्यांनी जेव्हा म्हटला त्याचा पहिला शब्द म्हटलं अशोच. शोक का बरं, दुःख का बरं, दुःख नको. अशोचान वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासु न गतासु न अनुशोचन्ति पंडित. जर तुला कळत असेल खरंच, जेव्हा तुझ्या लक्षात येईल, ज्याला समजते, त्याच्या जीवनात शोकच नाही राहत बाबा. तू कशाला शोक करताय, गोष्टी खूप हुशारीच्या करताय. थोडक्यात म्हणजे त्यांनी निर्देश केला की आपल्या जीवनात शोकसाठी स्थान नाही आहे. मनुष्य देह शोकासाठी नाही आहे. विचारी जो व्यक्ती असेल त्याच्या जीवनात शोक नाही. कशासाठी शोक, कशाचा शोक, कोणासाठी शोक. हे झोपेतलं जे दृश्य दिसतंय त्याच्याबद्दल शोक. स्वप्नामध्ये रथ होऊन शोक होतोय. जो मुनी जागृत झाला त्याच्यासाठी शोकच नाही, त्याच्यासाठी प्रहास्यसी, गंमत आहे, कौतुक आहे, लाड, वा वा प्रभू कशी मजा, मस्त. बिचारांना कळतच नाही. येशू ख्रिस्तांनी शोक नाही केला, क्रुसावर चढताना रडला नाही, शिव्याशाप नाही दिला, क्षमा केली त्यांनी. अक्षरशः म्हटलं की यांना कळत नाही म्हणून, है ना, महायोगी. तसं हा पहिला खांब आणि 18वा मोक्ष मुक्ती योग, संन्यास योग. जणू की या दोनच्या आधारावर मेन लोड बेअरिंग पिलर्स जसं म्हणतो, गीतारूपी मंडप उभारलेला आहे. तर हे पुढच्या 70व्या श्लोकात पहिले वाचून दाखवतो. जैसे नाना नदियों के जल सब ओर से परिपूर्ण अचल प्रतिष्ठा वाले समुद्र में उसको विचलित न करते हुए ही समा जाते हैं, वैसे ही सब भोग जिस स्थित प्रज्ञ पुरुष में किसी प्रकार का विकार उत्पन्न किए बिना ही समा जाते हैं, वही पुरुष शांति को प्राप्त होता है, भोगों को चाहने वाला नहीं. आपूर्यमाणम अचलम प्रतिष्ठम समुद्रम आपः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे स शांति मापनोति न काम कामी. इच्छा वासना मला शांती मिळणं शक्य नाही. अशा आणि शांती जर नाही तर
अशांतस्य कुतः सुखम. आपण ऐकलंय मागच्या वेळेस भगवंतांनी म्हटलं शांती नाही तर सुख कसं मिळेल रे. आणि शांती मिळू शकत नाही ज्याच्या मनात खूप इच्छा, वासना, अटक हटक, जिद्द, काहीतरी खूप दृढपणा झालाय असंच तसंच. तर हे ज्यांनी सोडलं त्याला संन्यासी म्हटलं श्रीकृष्णाने पुढे 5व्या अध्यायात. ज्ञान कर्म संन्यास योग मध्ये भगवे वस्त्र घालून घर सोडून भिक्षा मागणाऱ्याला संन्यासी नाही म्हटलंय. तसा उल्लेख कुठे नाही. समन्यास इति संन्यास, चांगल्या प्रकारे व्यवस्थित फर्स्ट क्लास प्रकारे ज्यांनी सोडून दिला, न्यास केला म्हणजे सोडला. आणि सम म्हणजे नीट, सगळ्या परिस्थितीमध्ये ज्यांनी सोडून दिला. लेट गो ज्याला म्हणतो, लेटिंग गो. न द्वेष्टी न कांक्षती, काय सोडून दिला? सोडलं नाही, सोडून दिला. द्वेष आणि कांक्षा हे श्रीकृष्णाचे वचन आहे. 3रा श्लोक 5व्या अध्यायातला. ज्ञेयस्य नित्य संन्यासी, सगळ्यात बेस्ट संन्यासी त्यांनी म्हटलंय त्याच्या शब्दांमध्ये. यो न द्वेष्टी न कांक्षती, ज्यांनी या 2 गोष्टी सोडून दिल्या. द्वेष सुटून गेला ज्याचा, कसल्याही परिस्थितीत कुठल्याही व्यक्तीसोबत कुठल्याही कारणाने कशासाठी कोणाबद्दल द्वेष नाही. आणि दुसरं काय सोडून दिलं? कांक्षा, जी काय मनात आलं ते मिळवण्याची प्राप्ती, हे सोडून दिले. मिळवण्याची इच्छा, ज्याची इच्छा सुटली. चाह गई चिंता मिटी, मनवा बेपरवा, जिनको कछुन चाहिए बाबा वो शान के शाह. ते तो म्हणतो हे 2 गोष्टी ज्यांनी सोडल्या तो नित्य संन्यासी झाला. निर्द्वंद्व ही महाभाव. मग फर्स्ट क्लास तर सुखम बंधात उच्यते. फर्स्ट क्लास जीवन झालं, सुखपूर्वक जीवन झालं, काही बंधन नाही, मरेच तर मजेत. काय? ज्यांनी हा संन्यास घेतला. कोणता संन्यास म्हणजे काय? ज्यांनी व्यवस्थित प्रकारे सोडून दिला. काय सोडून दिला? 2च गोष्टी फक्त बाबा. भीक मागण्याची गरज नाही, घर सोडण्याची गरज नाही. घर तज बन नहीं जावे, सो जन हम का भावे, घर में मुक्ती युक्ती घर ही में, इथेच बसून अवधू सो जन घर हमका भावे, भूले को घर लावे. की आपण हारवून बसलो होतो, आपल्याच घरात बसून आपलीच युक्ती करून गीता रूपी ध्यानाने आपल्याला स्वतःला घरी वापस ज्यांनी आणलं, की हा माझं स्वरूप आहे, असा मी आहे, अशी मी आहे. दर 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 भटकणं, लथडला जाणं, भीक मंगळापणा ज्याचं सुटला. आपले बादशाह जो झाले, चाह गई चिंता मिटी, मनवा बेपरवा, बिंदास फर्स्ट क्लास होऊन गेलं ज्याचं जीवन. तर 2 गोष्टी ज्यांनी सोडल्या, द्वेष सोडला आणि आकांक्षा सोडली. हे केव्हा होतं? जेव्हा त्याच्यावर, ईश्वरावर जेव्हा प्रेम झालं, आपलं आत्मस्वरूपाची जेव्हा प्रचिती आली, जेव्हा लक्षात आलं, बघू शकलो, अनुभव झाला की मीच ती आहे, मीच तो आहे. तो आणि मी 2 वेगळे नाही. निर्द्वंद्व. द्वंद्वाचा सुरुवात काय होते? 2 अंदर ज्याचे झाले तसं नसणारा म्हणजे तो निर्द्वंद्व. त्यालाच सुख प्राप्ती, त्यालाच मुक्ती, त्याच्यासाठी बंधन नाही. तर हा द्वंद्व ज्याचा सुटला, द्वेष रूपी आणि आकांक्षा रूपी, इच्छा तृष्णाचं, वासना रूपी, हे पाहिजे, ते पाहिजे, इतकं पाहिजे, असं पाहिजे, असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, अजून मीठ पाहिजे, अजून तिकीट पाहिजे, अजून पैसा पाहिजे, अजून मान पाहिजे, अजून फिरायचं आहे, घुमायचं आहे, अजून माझं असं शरीर अजून टिकलं पाहिजे, अजून जगलं पाहिजे, अजून मला येऊन विचारलं पाहिजे, अजून माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे, अजून माझ्याशी बोललं पाहिजे, अजून माझ्याशी जे काय असं तसं सगळं, हे ज्याच्या सुटलं इच्छा, आकांक्षा, त्याला संन्यासी म्हटलंय. आणि इथे जे वर्णन होतं, स शांतीम आपनोती न काम कामी, त्यालाच शांतीची प्राप्ती होते. जो कामकामी आहे, ज्याच्या मनात सतत कामना आहेत, त्याला कधीच शांती. अशांतस्य कुतः सुखम. आपूर्यम आणम अचलम प्रतिष्ठित. समुद्र, महासागर लब भरून आहे, सगळीकडून एकसारखी, इतका लाटा, त्याच्यामध्ये एक नदी येऊन मिसळली तर खूप छाती ठोकून फुलांना लागला. आता माझ्या पहा, शेवटी झकमार माझ्या पण आज लागलं की नाही तुला? देख लो बाकी के सारे, मेरे पास ज्यादा पानी है, ये नदी भी मेरे में आगे समा गई, ये हमारे पार्टी को मिल गए. माझा पाणी जास्ती वाढला आणि किंवा ढग निघाले,
बाष्पीभूत झालं पाणी आणि ढग अजून दुसरीकडे पाणी टाकतात तर सकून सुखडला नाही, क्रोधित नाही झाला, ग्लानी नाही आली त्याला, सॅड दुःखी पीडित नाही झालं की अरे यार माझं पाणी कमी झालं, आता माझं कसं होईल किंवा मग कमी झालं. लक्षही नाही त्याचं कोणती नदी कुठून आली आणि कोणत्या ढगाने कोणतं पाणी नेलं. कारण त्याच्या लक्षात आलं की हेच मीच सगळे ढग माझ्या पाण्यातून बनलेले आहे आणि त्याच खाली पडून त्यांचंच नदीचा स्रोत झाला. तीच नदी वाहत माझ्यापर्यंत तडफडत तडफडत माझ्यापर्यंत मिलनासाठी ज्ञानाची गंगा भक्तीच्या सागरापर्यंत येऊन मिळाली. प्रेम सागर मध्ये हे मीच वर जाऊन मीच खाली रखडून माझ्यामध्ये आले. मीच वॉटर सायकल आहे संपूर्ण आणि माझं अस्तित्व मात्र याच्यात देण्यासाठीच आहे. इथे माझं पाणी साचवून बसून खूप स्वतःचा अहंकार जोपासून मी बा समुद्र समुद्र याच्यासाठी नाही, आल्हाद देण्यासाठी. कोणी माझ्या किनाऱ्याशी जरी येईल तरी माझ्याकडे बघून माझ्यात पाय डुबवून आल्हाद. कोणी माझं पाणी जरी वर उचलून नेईल हलवेल तरी जिथे पडेल वर्षा रूपाने त्यांच्या मनात घनन घनन घन घनन घनन घन घिर घिर आये लगान, त्यांच्याही मनात आल्हाद. ते पाणी जमिनीत जायला आणि शेत उगवेल त्यांच्याही मनात आल्हाद. रोप उगवेल, फळ मिळेल, नाही तर वाहायला लागेल नदी रूपाने. त्याच जल जो प्राशन करेल त्यात हरगंगे म्हणून जो डुबकी मारेल, तिथे जे प्राणी मात्र पक्षी पाणी प्यायला येतील, खळखळ खळखळ आवाज त्या दगडावर बसून ऐकायला मिळेल सुंदर जंगलात, त्यांच्याही मनात आल्हाद. तिच्यावरून नदी पार करून जाऊन एवढा मोठा रस्ता नाही बनवावा लागणार, ते त्यांच्या मनात आल्हाद. गंगा सागराला मिळेल तिथे जाऊन शांतीची प्राप्त होईल कपिल मुनींच्या स्थानी, तिथे आल्हाद. आल्हादाचं समजा आल्हादच आल्हाद. जो स्वतःमध्ये स्थित झाला त्याला विषाद नाही. मग कोणी कितीही नेव आपल्यापासून आणि कोणी किती आणून टाकावं त्याच्यासाठी जीवन नाही झालं, मग नुसतं आल्हादमय जीवन. ही श्रीकृष्णाची आल्हादिनी शक्ती आहे, ही त्याची शेवटची शक्ती आहे. सगळ्यात शेवटचा त्याचा रामबाण आहे हा. तिचंच मूर्तिमान स्वरूपीला राधा म्हणतात. राधा कृष्णापासून वेगळी स्त्री नाही आहे. राधा नावाची कोणी त्याची बायको प्रेयसी अशी नाही, त्याच्या हृदयातली अंतरंगा शक्ती म्हटलं राधा. म्हणून तो जेव्हा जातो तर ती जातेच. मी गेलो आणि माझा आनंद नाही आला असं नाही होऊ शकत, की माझी शक्ती नाही आली असं नाही होऊ शकत. शक्ती घरी विसरलो, कारमध्ये राहून गेली शक्ती माझी. हा नुसताच शक्ती राहत येऊन लोकळा हाडाचा सापळा बुद्धीचा भोपळा येऊन तसं नाही झालं. हाडाचा सापळा आला तर त्याच्यासोबत त्याच्यावर मासही आला, त्याच्यातली शक्ती आली. नुसताच भोपळाला बुद्धी राहून गेली असंही नाही झालं. त्याच श्रीकृष्ण आला त्या जेव्हा जिथे कुठे आहे सगळीकडे आहे, त्याची बहिरंगा शक्ती आहे म्हणजे प्रकृती आहे आणि अंतरंगा शक्ती आहे, त्याची आतली जी शक्ती आहे त्याची स्वतःची शक्ती जी आहे. बहिरंगा शक्ती म्हणजे ही कल्पना करण्याची शक्ती, ही कल्पना आहे त्याची सृष्टी जी आहे ते. 10व्या अध्यायात म्हणतो पुढे, मदभावा मानसा जाता ईशान इमाम इह प्रजा मम प्रजा. ही सगळी प्रजा जी आहे, जे काही जन्मलाय ते माझ्या मनातल्या भावांनी मात्र निर्माण झालेलं आहे. डे ड्रीमिंग, जसं आपण मी जसा जसा विचार करतो तसं तसं निर्माण होतं. विष्णू पुराणात म्हटलंय, जिथे जिथे मी नजर फिरवतो तिथे चैतन्य सगळीकडे पसरायला लागतं. जसं सूर्य जिथे जिथे जात उगवतो तिथे तिथे प्रकाश होतो, जिकडे सूर्य बघेल ते दिसायला लागतं. तसा हा महाविष्णू हे श्रीमन नारायण जिथे जिथे नजर फिरवतो तिथे चैतन्याचा प्रकाश, ते एकदम जीवन उभारायला लागतं. त्या त्या जड वस्तूंमध्ये चैतन्य यायला लागतं. ही त्याची बहिरंगा बाहेरची शक्ती, नेत्रदृष्टीची, आणि त्याची अंतरंगा शक्ती आतली शक्ती. ही एक त्याच्यातही 3 प्रकारच्या शक्त्या आहेत. त्याच्यातली सगळ्यात आतली शक्ती म्हणजे आल्हाद देणं, त्याच्या अस्तित्व मात्रनी आनंद होण्याची जी शक्ती आहे, आणि ती श्रीमती राधा राणी. या दोनच्या मध्ये अडकलेला मागच्या बोललो होतो, तटस्थ जीव, जीवात्मा मी आणि तुम्ही, हे त्याची शक्ती आहे. या दोनच्या मध्ये अटकलेला, न धड तिकडे जात आहे प्रकृती, न धड इकडे आत जात आहे. वास्तविक स्वरूप आतला आहे. अंतरंगा शक्तीचे जे 3 प्रकार म्हटले त्यातली पहिली शक्ती जी आहे आउटर मोस्ट, ते जीव आहे, चैतन्य आहे. सत चित आनंद, या 3 शक्ती त्याच्या आतल्या. सत म्हणजे सतत टिकणारा, सतत जेव्हा म्हणतो आपण, ते कधी नाशवान नाही आहे, अविनाशी जे आहे. दुसरं चैतन्य,
चित शक्ती आणि तिसरा आनंद आतला, अजून एकापेक्षा एक श्रेष्ठ. आणि त्या आनंदाचे 3 भाग आहे आणि त्यातला जो आतला भाग तो आल्हाद. तर हा जो जीव आहे हा थोडासा बाहेर ईश्वराच्या आणि बहिरंगी झाल्यामुळे, बहिर्मुखी झाल्यामुळे सतत तिकडे लक्ष जाते. तिथून कधी मिळणार नाही. आल्हाद आत आहे. आत जो जाईल, स्वतःमध्ये स्थित जो होईल त्याला आल्हाद प्राप्त होईल. आणि ज्याला आल्हाद प्राप्त झाला ते चिंता रहित झाला. जेवढं न्यायचं ते नाही माझ्यापासून, समुद्र प्राप्त झाला. या श्लोकाचा हा भाव येते. ज्याला समुद्र प्राप्त झाला, लोटाभर पाणी नेला तर तो चिडून जाईल का, डवचाळेल का? अबे वापस टाक. 2-4 थेंब नेले तर. जसं मी म्हटलं ध्यानात, हत्तीच्या ऊस चावताना 1-2-4 कण पडले ऊसाचे तर काय लक्ष, हत्तीवर एखाद्या रेड्यावर माशी बसली तर काय चिडून नाही का? कळतही नाही, लक्षातही नाही गेंड्याला की माशी आहे, की माशीचा पूर्ण परिवार येऊन बसला. कुत्ते भौके 1000, हाती चले बाजार, चलो बजाव. तसं हे होऊन जाते स्थिती ज्याला आनंदाचा समुद्र प्राप्त झाला. म्हणून हेच प्राप्त करायला हवं. मनुष्य देहातच प्राप्त आहे. मनुष्य जन्म जर प्राप्त आहे, पुरुष असो स्त्री असो. काल आमचा 9वा अध्याय संपला अमेरिकेत. तिथे शेवटी म्हटलं तर कोणी असो, क्षत्रिय, वैश्य, ब्राह्मण, ऋषी, राजा, स्त्री, पापी, पुण्यवान, सगळ्यांना प्राप्त आहे जर मनुष्य देह असेल तर. हे 9व्या अध्यायातला जो शेवटचा श्लोक आहे त्याच्या आधीचा श्लोक मध्ये, त्याच्या आधीच्या 2 श्लोकांमध्ये श्रीकृष्ण म्हणतो की 9व्या अध्यायाचे शेवटचे 3 श्लोक जर वाचले तर लक्षात येईल की सगळ्यांसाठी हे उपलब्ध आहे. समुद्र किनारी जेव्हा आपण जातो त्या समुद्र आपल्याला निरखून पाहून म्हणतो का की तू इथपर्यंत येऊ शकतो, तू तिथपर्यंत येऊ शकतो, तू उडी मारू शकतो, तू थोडा दूर उभा राहा. कोणी कुठूनही असं म्हणतो का इकडून नको जा, इकडून जा, असं नाही, एवढा वेळ थांब, इतका काही फरक नाही, पण लक्षही नाही. सगळ्यांसाठी आहे. जितक्या वेळ पाहिजे तितक्या, जितकं पाहिजे तितकं सांभाळून घ्या. तसंच या आनंद समुद्राचा आहे, तुमच्यासाठी, आमच्यासाठी, सगळ्यांसाठी आहे. ज्याची इच्छा आहे हे मिळवणं, हे याच्या इच्छेसाठी ती इच्छा सोडायला लागल. प्रेम गली अति संकरी जामे दोना समाय. दोन्ही नाही, बहिरंगाई पाहिजे आणि अंत. तो मात्र मध्ये अटकला, तट म्हणजे समुद्र तट, बँकवर, शोअरवर. सो हा झाला हा श्लोक. वेळ आहे बरोबर, होणार आज नक्की दुसरा अध्याय संपेल. खूपच आनंदाची गोष्ट आहे. 71वा श्लोक, विहाय कामा. मे बी हा म्हणून पाहू, शेवटी म्हणून सगळे श्लोक, मग उरलेले 3. विहाय कामान्य सर्वान पुमांश्चरति निस्पृहा निर्ममो निरहंकारो स शांतीम अधिगच्छति. बस आता यांनी काय केलं, श्रीकृष्ण हे पोथी बंद करून आला, उचलली या अध्यायाची. हा अध्याय बंद, जसं आता गाठ बांधणार आहे हा अध्याय संपण्याची. म्हणजे अध्याय त्यांनी असं काही ब्रेक नव्हती घेतली की हा अध्याय आता दुसरा, आता तिसरा अध्याय सुरू करू. एक सलग 2.5 तासाचा हा संवाद होता. व्यासांनी मग त्याला आपल्यासाठी बुकमार्क त्याच्यात टाकले, कॅटेगराईज केलं, सो दॅट आपण थांबून विचार करू शकू त्याच्याबद्दल. की आत्म्याचं निरूपण झालं, कर्माचं झालं, संन्यासाचं झालं, संयमाचं, ध्यानाचं झालं, भक्तीचं झालं, निरनिराळ्या प्रकारच्या मार्गांचं, ज्ञानाचा आणि मोक्षाचा. तर याचा हिंदीत काय, जो पुरुष संपूर्ण कामनाओं को त्याग कर ममता रहित, अहंकार रहित और स्पृहा रहित हुआ विचरता है, वही शांति को प्राप्त होता है और वही शांति को प्राप्त है. या 3 गोष्टी सोडल्या तर सत्य प्रगट ऑलरेडी आहे. या जर खोदून काढून फेकून दिल्या तर तो हंडा जो गाडलेला होता तो तिथे हातात ऑलरेडी आहे. कुठून अजून धन कमवायची आवश्यकता नाही आहे. हे जर बाजूला करू शकलो आपण तर. कोणते? निर्ममो, निरहंकार आणि निस्पृह. स्पृहा, ममता आणि अहंकार, ह्या 3 गोष्टी जर सोडू शकला, हात शिकाव, हे माती, गोटे आणि पाणी यांनी बनलेला जो मसाला इथे आहे, यांनी हंडा झाकलेला आहे. खूप दगड आहे त्याच्यावर, खूप मोठी माती आहे आणि पाण्याने ते घट्ट होऊन पक्क होऊन बसलेला आहे. समजा ममता रूपी जल, अहंकार रूपी दगड, गधा
आणि माती, कचरापट्टी, स्पृहा, चिखल, हट, छी, हे पाहिजे ते पाहिजे, भीक मंगापणा, असं द्या तसं म्हणा, मला असं करा, मला तसं करा, माझ्यासाठी, माझ्याबद्दल, माझ्यासोबत. ही माती, दगड आणि पाणी, हे तीननी घट्ट बनून झाकलेला आहे तो हंडा आतमध्ये, आपल्या अंगणातच आहे. जीवनभर पुरेल, 7 पिढ्या चालेल इतका हंडा साठलेला आहे हृदयामध्ये. पण ते ममता रूपी जल, ममता म्हणजे ममत्व, आपलेपणा, माझा आहे ना, माझा आहे, हो पण माझा आहे ना, हे माझं शरीर आहे, माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, माझा पती आहे, माझी पत्नी आहे, माझा मित्र आहे, माझं घर आहे, माझी नोकरी आहे, माझा मान, माझं नाव, माझी स्टेट, माझी इज्जत, माझं 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 जे मम, मम म्हणजे माझं. ते यज्ञ करतो, इदम इंद्राय इदम न मम स्वाहा, इदम वरुणाय इदम न मम, माझं नाहीये बरं का, हे इंद्राला दिलं, हे वरुणाला दिलं, इदम अग्नेय इदम न मम स्वाहा, तर यज्ञ पावलं. नुसतंच यज्ञ केलं, नुसतेच मंत्र म्हटले, नुसतेच लाया फेकल्या, नुसते भत्ता पडले, प्रसाद वाटला घेतला, पण त्याचा अर्थ काय होता की हे सगळं, हे जे पंचभौतिक देह सुद्धा, पृथ्वी, जल, वायू, तेज, आप, हे सगळं आकाश, हे सगळंच आकाश तत्वाचा यातली स्पेस जी आहे ती आहे. पृथ्वी तत्वात याचे सॉलिडपणा जो आहे तो पृथ्वीला बिलॉंग होतो. यातलं जल तत्व, लिक्विडिटी जी आहे, फ्लुइडिटी, ती जल तत्वाला बिलॉंग होते. यात तेज जे आहे, उष्णता जी आहे, 98.5 डिग्री टेम्परेचर ज्याच्यामुळे राहतात, जठराग्नी जी आहे ती अग्नितत्वाची आहे. माझं काहीच नाही आहे, आणि मला गंमत अशी की मला आवश्यकताही नाही आहे, मी तर आत्मा आहे, या सगळ्यांच्या वरचा आहे मी, हे माझ्यात आहे, मी यांच्यात नाही आहे. हा तो देह पंचभूतात्मक आहे. त्यात अर्थ काय आहे, यज्ञ, ज्यांनी लक्षात येईल, यज्ञ, यत, ज्ञ, असं कार्य, अशी क्रिया, असं कर्म, यत, ज्यानी, यानी, ज्ञ, ज्ञान में लक्षात येईल, समजेल. सुरुवातीलाच काय म्हणतो, अग्नी आहुती देताना, इदम इंद्रा, इदम वरुण, इदम अग्नि, इदम यमा, इदम, हे याचा आहे, हे याचा आहे, हे याचा आहे, आणि दर म्हणतो न मम स्वाहा, देयरफॉर गिवन, टेक अवे, ले जाओ, ये तुम्हारा है भगवान, अपना नहीं है, तेरा तुझको देत है, क्या लागे प्रभु मोर. सो हा मतितार्थ या श्लोकात, निस्पृह, निर्ममो, निरहंकार, तर हे ती ममता झाली आहे ना, ममता रूपी जल, जे मी म्हणतात की ममताला जनरली खूप चांगलं समजतात, आईची ममता, मायेची ममता, ते ठीक आहे, थोडंफार बोलण्यापुरतं ठीक आहे, पण ममता तर विषरूप, ज्याची ममता झाली तिथेच अट्रॅक्शन झालं, मग तिथेच आकर्षण झालं, तिथेच राग उत्पन्न झाला, त्या रागात विघ्न आलं तर क्रोध आला, क्रोधात भवते संमोह, संमोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रणश्यती. हे आपण मागच्या सत्रात केलं. जिथे आकर्षण निर्माण झालं तिथे सुरुवात झाली, आग पेटी लावली, आता जळून खाक होणार, वेळ फक्त आहे, वेळेचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे बुझावला म्हटलं, वीत राग भय क्रोध. वीत म्हणजे बुझवणं, ही आग आकर्षणाची, इच्छेची. इच्छा, स्पृहा म्हणजे इच्छा, तृष्णा लागून राहणं कृष्णाच्या जागी. तर निस्पृह, निर्ममो आणि निरअहंकार, त्याच्यामध्ये आपलेपणा करणं की हे माझं, ते माझं, तसं. तर विहाय कामान्य, विहाय म्हणजे ज्यांनी उठून ओढून गेला, तिथून सोडून दिला. विहंगम आपण म्हणतो पक्ष्यांसाठी, विहंगम दृश्य, विहंगम, व ते जमीन सोडतो तरच तो उडू शकतो. पायलट जर म्हणेन की मला उडायचं तर आहे, पण मला रनवे नाही सोडायचं आहे, रनवेला घेऊन नाही जाऊ शकत, धावपट्टीला जाऊन नाही जाऊ शकत, धावपट्टी को छोड़ना पड़ेगा, नहीं तो धावते ही रहना पड़ेगा, उड़ नहीं पाएंगे. तर ज्याची सोडण्याची तयारी आहे, जिथे आहे ती व्यवस्था, जशा आहे ते सोडण्याची, ज्या स्थितीत आहे, ज्या व्यक्तींसोबत आहे, जी प्रकृती आहे, ते सगळं सोडण्याची ज्याची तयारी आहे, जो झाडावर बसलेला पक्षी झाड सोडण्याची याची इच्छा, तोच विहंगम होऊ शकतो, तोच वरचं दृश्य पाहू शकतो, त्यालाच पूर्ण दिसू शकते. वरून जसं आपण विमानात बघतो नीट समजते, नीट कुठे काय, कसं आहे, किती आहे,
जो खूप मंडक आहे, विहिरीतच जर आहे, विहीर सोडण्याची इच्छा नाही, डबकड्यातच आहे, तर त्याला तेवढाच दिसेल. मग अहंकार येईल की मीच मोठा आहे याच्यातला. कल्पनाच नाही, बुद्धूला कळलं नाही किती अजून पुढे आहे. आपल्या तुपल्यामध्ये फसून बसून दुःखी पीडित. काय कारण? पहिलेच चूक काय झाली, सोडण्याचीच इच्छा नव्हती, वृत्तीच नाही झाली, धरून ठेवण्याची वृत्ती झाली. तर इथे उलट म्हटलं विहाय कामान, की कामना सगळ्या, काम अन्य, कामान्य, कामना इच्छा आणि त्याच्याशी जोडलेलं अन्य सगळं काही, विहाय सोडणे. सर्वान, फक्त शरीराशी नाही, फक्त मनाशी नाही, फक्त आपल्या नातेवाईकांनी, सगळ्या प्रकारच्या, जॉब बद्दल असो, शेजार पाजारांबद्दल असो, देशाबद्दल असो, धर्माबद्दल असो, कारण हे सगळं इथलं आहे. विहाय कामान्य सर्वान पुमान, पुमान म्हणजे पुरुष, व्यक्ती, ज्याकडे चरते निस्पृह, आणि जो निस्पृह होऊन पुढे चालायला लागतो, हे सगळं सोडलं. जोगी रमता भला, ज्यांनी आपलं सगळं सोडून दिलं आणि निस्पृह बनून चरायला लागला. चरायला म्हणजे खायला नाही, पुन्हा एकदा संस्कृतमध्ये चरण म्हणजे चालणं. तर हे सगळं मागे सोडून जो समोर निस्पृह बनून समोरची यात्रा, पुढे प्रगती ज्याला महत्वाची वाटते, प्रवास पुढचा ज्याला करायचा आहे, हे विहीर सोडण्याची तयारी ज्या बेडकाची आहे आणि वर उडी मारून निघून पुढे बाकी सृष्टीचं निरीक्षण करायला निघाला, जो पक्षी उडून बाकीचा बघायला, तसा ज्याची बुद्धी हे कचरापट्टी, हे चिखल, तेच ते डबाकडे सळगल सोडण्याची ज्याची इच्छा आहे, शक्ती आहे, तयारी आहे, आणि पुढे निस्पृह बनून जो चालू शकतो, निर्मम निरअहंकार सशांतीम अधिगच्छति, सशांतीम आपनोति, सशांतीम अधि म्हणजे पटकन, लवकर, गच्छति म्हणजे जाऊन पोहोचतो, तो लवकर जाऊन पोहोचतो, ती व्यक्ती शांतीला पटकन जाऊन पोहोचते, मग तिथेच स्थित होते. तिथे 3 गोष्टी सांगितल्या, निस्पृह व्हायला सांगितलंय, निर्मम व्हायला सांगितलंय, निरअहंकार व्हायला सांगितलं. जसं मी ते उदाहरण दिलं की आपला खजिना गाडलेला विसरून गेलो कुठे आहे, कारण त्यात माती आहे, त्यावर माती आहे, त्यावर दगड आहे, आणि त्यात पाण्याने पक्क होऊन गेला ते. तर जे पाणी बाजूला करू शकेल, ममता रूपी अहंकाराचे दगड बाजूला करू शकेल, आणि ही जी घाण आहे माती, जी स्पृहारूपी, तृष्णारूपी, भीक मागण्याची वृत्ती जी आहे, आशा जी झाली आहे की अरे थोडस इतना करेगा, एवढं करेल तर बरं होईल, ही जी घाण पसरली आहे आपल्या मनामध्ये, हृदयात, बुद्धीमध्ये कचरा निर्माण झाला आहे मातीचा, हे 3 सोडण्याची ज्याची तयारी असेल त्याला हंडा लाख तिथे दिसेल उघडून, लो जितना चाहे जीवनभर. कसचा हंडा? आनंदाचा, शांतीचा, सशांतीम अधिगच्छति. आणि शेवटचा श्लोक मग 72वा, एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यति, स्थित्वास्याम अंतकाले अपि ब्रह्म निर्वाण मृच्छति. अर्जुना, ये ब्रह्म को प्राप्त हुए पुरुष की स्थिति है, इसको प्राप्त होकर योगी फिर कभी मोहित नहीं होता. नो डेंजर, इथे पोहोचलेला वापस नाही जाणार. ज्याला हंडा प्राप्त झाला तो पुन्हा माती गोटे पाण्यांसोबत नहीं खेलता, मस्त बादशाह बन के बैठे फिर वो, और अंत काल में भी इस ब्राह्मी स्थिति में स्थित होकर ब्रह्म आनंद को प्राप्त होता है. लागली समाधी ज्ञानेशाची, ब्रह्मानंदी टाळी लागली. टाळी म्हणजे ही टाळी नाही, टाळी लागली म्हणजे टाळू, जीव टाळूला जेव्हा शोधत ध्यानामध्ये समाधी अवस्थेत काय होतं, जीव टाळूला आतल्या, म्हणजे आतला जो टाळू आहे जीवेच्या वरचा भाग, त्याला चिपकते, हे योगियांचं वर्णन आहे. आणि मग त्याच्यानंतर प्राणाचं नियंत्रण, प्राणाचं आपल्यावर नियंत्रण आहे, त्या योगीचं प्राणावर नियंत्रण होतं. मग प्राणायाम साधनेने जेव्हा जीभ टाळू लागते आणि सहस्त्रसार इथे मग प्रगट होतं ब्रह्मानंद डोक्यात, ब्रह्मानंदी लागली, ज्याची टाळी लागली समाधी अवस्था. एनिवे त्याचा संबंध इथे नाही आहे. तर एषा ब्राह्मी स्थिती पार्थ, एषा म्हणजे असं, अशी असते ब्राह्मी स्थिती. तू मला विचारला
स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधीर् किम मुनि व्रजेत किम आसीत किम व्रजेत किम. तो बसतो कसा, खातो कसा, चालतो कसा हे विचारलं होतं. तर त्याच्या उत्तरात हे जे मी सांगितलं, अर्जुना एषा ब्राह्मी स्थिती पार्थ. पार्थ म्हणजे पृथापुत्र अर्जुन. अशी असते त्या व्यक्तीची स्थिती. ब्रह्म जो ब्रह्मनिष्ठ आहे, जो भ्रमिष्ठ नाही ब्रह्मनिष्ठ आहे, ज्याचा भ्रमच इष्ट नाही झाला, जो ब्रह्मामध्ये निष्ठ आहे. ब्रह्मात म्हणजे ब्रह्मदेवात नाही, ब्रह्म म्हणजे सर्वत्र व्याप्त जो आहे, जो आत्मा आहे, तर आपलं स्वस्वरूप जे आहे त्या. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम न एनाम प्राप्य विमुह्यति. मग मात्र पुन्हा कधीच ती व्यक्ती या स्थितीला प्राप्त धोका नाही राहत त्याच्यानंतर, की त्याच्यानंतर तरी पण मला माळा करत बसावं लागेल, 16 माळा करावं लागेल, नाही 18 वेळा करावं लागेल, तरी पण मला उपवास तपास करावा लागेल, सोमवारी पांढरच फुल व्हावं लागेल, आणि गणपतीच्या वेळेला हीच आरती लालच फुल, जास्वंद दुर्वा, काहीच नाही, का उपवास करावा लागेल, तीर्थयात्रा करावा लागेल, दान धर्म करावा लागेल, काहीही न करता, म्हणजे ज्याला तो हंडा प्राप्त झाला 7 पिढ्यांच्या पलीकडे पुरेल असा, त्याला आवश्यक नाही जॉबला जाणार, रिटायर होऊ शकतो, नोकरी राजीनामा देऊ शकतो, कि हाथ ठेला घेऊन काहीतरी रोज फक्त 2 तास, बस अभी फक्त 2 घंटे खाली प्याज आलू प्याज बेच के आ जाते, हो जाता है. अब नौकरी पे नहीं जाना पड़ता, नौकरी पे भी नहीं जाना पड़ता, हाथ ठेला भी नहीं तो 1 घंटा रिक्शा ऑटो चला के हो जाता है. तर असं कुठलंच काहीच करण्याची आवश्यकता नाही राहत त्याच्या जीवनामध्ये. ब्राह्मी स्थिती प्राप्त झाल्यानंतर कुठलंच कार्य करण्याची. न एव तस्य कृतेन अर्थो न अकृतेन कश्चन. 3ऱ्या अध्यायात आता जो सुरू होईल कर्मयोगात, त्यात श्रीकृष्ण म्हणतो की अशा व्यक्तीला मग काही करण्यायोग्य नाही राहत, काही करण्याशी संबंध नाही राहत, पण काही न करण्याचं काही नाही. ठीक आहे, समोर आहे कर्म, झाडू कचरा दिसला तर झाडू मारून घेतला, खराट्याने अंगण झाडून घेतला, केलं तरी ठीक, नाही केलं तरी ठीक, पण आहे समोर तर केलं. अशी स्थिती, सहज स्थिती होऊन जाते थोडक्यात. म्हणजे कारण काही त्याला प्राप्तीसाठी न अर्थ जे आहे, न एव तस्य कृतेन अर्थ, काही प्राप्त नाही करायचं आहे, प्राप्तीसाठी नाही काय करत आहे, न अकृतेन कश्चन, न केल्याने काही त्याला विशेष मिळेल, रक्षा होईल असंही काही नाही. म्हणजेच काय, मग फ्री झालं, फ्रीडम मिळालं, खऱ्या अर्थाने रिटायरमेंट आला, निवृत्ती झाली. सध्या प्रवृत्ती आहे, जोपर्यंत चित्त प्रवृत्त आहे, चित्त अजूनही इकडे तिकडे जाते आहे, चित्तामध्ये जोपर्यंत अजूनही इच्छा, आशा, आकांक्षा आहे, अजूनही काहीतरी मिळावं असं वाटते आहे, अजूनही काहीतरी झालं तर बरं होईल असं वाटतं, अजूनही काहीतरी न हो असं वाटतंय, हे जे चित्ताची वृत्ती आहे, लहरी, जोपर्यंत धावतात आहेत तोपर्यंत प्रवृत्त आहे, निवृत्त नाही आहे. निवृत्त तो आहे ज्याची लहरी सगळ्या आत होऊन गेल्या, मग तो नाथ झाला, निवृत्तीनाथ, आणि त्याच्याच ठाई त्याच्याच चरणांची ज्ञानेश आहे निवृत्तीनाथांच्या. तोच मोठा भाव. पहिले निवृत्त करावं लागेल, ज्ञान, मगच ज्ञान येईल. पुढे तुम्हाला व्याख्या माहित आहे, आणि मग त्या सोपानाला धरूनच मुक्ता येईल, मुक्ती होईल, मुक्ता येईल. परंतु प्रथम कार्य निवृत्ती, निवृत्ती, वृत्ती इकडे तिकडे नाही. ज्याची निवृत्ती नाही झाली त्याची नीच वृत्ती झाली. म्हणून निवृत्ती मार्ग सांगितला, संन्यास तोच आहे, सोडणं. आता तेच एवढं सगळं इतक्या तेच बोलत होता. तर एषाम ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यते. मग मात्र पुन्हा कधी मोह प्राप्त नाही होत. मोह म्हणजे काय, उलट ज्ञान. म्हणजे कसं, जे आहे ते नाही वाटणार, जे नाही आहे ते आहे वाटणार, याला मोह म्हणतो. आपण शरीर नाही पण आपण शरीर आहे वाटणं म्हणजे मोह. मुलं-बाळ आपले नाही पण मुलं-बाळ आपले आहे वाटणं म्हणजे मोह. घर-द्वाराने आपले जेवढं मोठं नाव होईल त्याने आनंद मिळेल असं नाही, पण तसं वाटणं म्हणजे मोह. आणि मी आत्मा आहे, हे सत्य आहे, याची खबरच नाही पण तसं न वाटणं म्हणजे मोह. आनंद वस्तूंमध्ये नाही, आनंद माझ्या आत ऑलरेडी आहे
हे सत्य आहे. पण तसं न वाटणं, खाल्ल्या पिल्यानंतर आनंद मिळेल असं वाटणं म्हणजे मोह. तर जे आहे त्याच्याकडे लक्ष नसणं, त्याच्यात इच्छा नसणं, त्याच्याकडे दुर्लक्ष नसणं हा मोह. आणि जे नाही आहे तिथे तोंड मारणं, तिथे सतत जाणं, कुत्र्यासारखं सतत तिथे जाणं, तिथून मिळणार काहीच नाही. हाडात रस नाही. हाड तर वाळल्यानंतर फेकलं, वाळला म्हणून हाड झाला. रस स्वतःच्या हिरड्यांचा चावून 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 स्वतःच आहे. पण नाही, हाडातच रस काय वाटणार, हाडाकडेच जाणं कुत्र्यासारखं, तो मोह. तर विमोह्यती, मोह सुटला पूर्णपणे, ब्राह्मी स्थिती ज्याला प्राप्त झाली त्याला या श्लोकात म्हटलंय. स्थित्वास्याम, आत्मक स्थित होऊन, अंतकाले अपि, शेवटपर्यंत, शेवटच्या क्षणी सुद्धा, म्हणजे मरताना, न एनाम अंतकालेपि ब्रह्म निर्वाण मृच्छते, निर्वाण पदाला जातो. या ब्राह्मी स्थितीतच, या विमानातून खाली उतरत नाही तो. मग हेच विमान पुढे त्याला वैकुंठाला नेऊन जातं. वैकुंठ ते जिथे बुद्धी कुंठित नाही होत, जिथे कधीच कुठेच अटक नाही राहत, खटक नाही राहत, आग्रह नाही राहत, अडकून नाही बसत, खुन्नस नाही राहत, त्या सगळे कुंठित होणं, कंट्रॅक्ट होणं, कमी सीमित होणं, लिमिटेड होणं. वैकुंठ जिथे ओपन माइंड, ब्रॉड माइंड, जिथे कुठलंच निर्बंध आहे, कुठले एंडलेस पॉसिबिलिटीज जिथे आहे, तर त्या वैकुंठाला हेच विमान पुढे, या हेच ब्राह्मी स्थितीत, याच विमानात बसून तुकाराम महाराज गेले वैकुंठाला, ब्राह्मी स्थिती प्राप्त करून. ब्रह्म निर्वाण मृच्छते, निर्वाण पदाला गेले. निर्वाण पद म्हणजे बुद्ध देवानी म्हटलं निर्वाण, निर्वाण पदाची व्याख्या केली आहे त्यांनी भगवद्गीतेत 6व्या अध्यायातही आहे. पुढे हा शब्द ऍक्च्युअली पहिले बुद्धाच्या आधी गीतेत होता, कृष्णाने म्हटलेला होता निर्वाण शब्द. निर्विण्ण चेतसा 6व्या अध्यायात येतो. सुंदर श्लोक आहे. त्यात निर्वाण पद म्हणजे कसं की जी आग लागली आहे ती विझवली करून, चित्तात जी अग्नी पेटलेली आहे, तृष्णेची आग, रागाची आग, क्रोधाची आग, संताप, दुःखाची आग, अपमानाची आग, वैताग, त्याची बुझवून गेली पूर्ण. आग विझल्यावर काय झालं, ते संताप बुझला तर शांती झाली. जो शांत बुद्ध पुरुष कसा शांत आहे, स्वतःच्या शांतीत बद्ध आहे, बसलेला आहे, दुसऱ्यांवर निर्भर नाही आहे त्याची शांती. आत्मदीपो भव, बुद्धाने म्हटलं, स्वतःचा स्वतः दीप बन. म्हणूनच त्याला शरण जायला हवं. बुद्धम शरणम गच्छामी अवश्य जायला हवं, 100% जायला हवं. धर्मम शरणम गच्छामी जायलाच हवा, तोच धर्म आहे. संगम शरणम गच्छामी, साध संगत, सत्संग, साधकांचा समूह, तो संघ. तर ते निर्वाण पद आहे ज्याच्या मनातल्या सगळ्या तृष्णा विझल्या. म्हणून ते म्हणतं की हे अर्जुन, यह ब्रह्म को प्राप्त, हे दोन्ही अध्याय श्लोक पुन्हा एकदा हिंदीत वास्तव. जो पुरुष संपूर्ण कामनाओं को त्याग कर ममता रहित, अहंकार रहित और स्पृहा रहित हुआ विचरता है, वही शांति को प्राप्त है, और वही शांति को प्राप्त होता है और है, ऐसा म्हटलं है. हे अर्जुन, यह ब्रह्म को प्राप्त हुए पुरुष की स्थिति है. इसको प्राप्त होकर योगी कभी मोहित नहीं होता, और अंत काल में भी इस ब्राह्मी स्थिति में स्थित होकर ब्रह्मानंद को प्राप्त हो जाता है. तर हे 2 श्लोक आपण बस 4 मिनिटाला एकदा म्हणू, रीड अँड फॉलो सोनूच्या मॉडेल प्रमाणे, आणि मग आपण तिथे थांबू. आजचं ध्यान करू मग 5-1 मिनिटं. सो विहाय कामान्यः, विहाय काम अन्यः, विहाय कामान्यः सर्वान् पुमान् चरति, सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहा. विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहा. निर्ममो निरअहंकारो स शांतिम
अधिगच्छति. निर्ममो निरहंकार स शांतिम अधिगच्छति. तर पुन्हा एकदा म्हणू, विहाय कामान्य सर्वान पुमांश्चरति निस्पृह निर्ममो निरहंकार च शांतिम अधिगच्छति. आणि शेवटचा श्लोक 72वा काय? एषा ब्राह्मी स्थिती पार्थ, एषा ब्राह्मी स्थिती पार्थ, न एनाम प्राप्य विमुह्यति, नैनाम प्राप्य विमुह्यति. एषा ब्राह्मी स्थिति पार्थ, नैनाम प्राप्य विमुह्यति. स्थित्वा अस्याम अंत काले अपि, स्थित्वा अस्याम अंत कालेपि, स्थित्वा अस्याम अंत कालेपि ब्रह्म निर्वाणम मृच्छति. ब्रह्म निर्वाण मृच्छति. स्थित्वा अस्याम अंत कालेपि ब्रह्म निर्वाण मृच्छति. पुन्हा एकदा शेवटचा श्लोक म्हणू आणि थांबवू. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ, नैनाम प्राप्य विमुह्यति, स्थित्वा अस्याम अंत कालेपि ब्रह्म निर्वाण मृच्छति. तर शेवटचं निरूपणी सगळे म्हणून अध्याय संपल्यानंतर जे उल्लेख होतो, ओम तत् सत इति. ओम तत्सदिति श्रीमद् भगवद गीतासु उपनिषदसु ब्रह्म विद्यायां योग शास्त्रे श्री कृष्ण अर्जुन संवादे सांख्य योगो नाम द्वितीय अध्याय. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. ओम तत्सत. श्री कृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण. हे काय म्हटलं आता? ओम तत्सत. जो परमेश्वर ओम याने निर्दिष्ट आहे तोच, तत् म्हणजे तो किंवा ते, सत तेच खरं आहे, तेच सगळं आहे. ओमकाराने ज्या ईश्वराकडे निर्देश होतो तो ईश्वरच सगळं काही आहे. उपनिषदांमध्ये सुरुवात जी होते की ईश्वरच सगळं आहे, हे ओम तत्सत मिळालं. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी असं येतात भगवद्गीतेच्या, ओम तत्सत इति. बस एवढंच. इति म्हणजे पिरियड, फुल स्टॉप. ओम तत्सत. और क्या रहा बाकी? ही इज एव्हरीथिंग, गॉड इज एव्हरीथिंग, एव्हरीथिंग इज गॉड. सगळ्यात मोठं ज्ञान संपलं. सगळं ज्ञान. पुढे अजून खूप बोलायची गरज नाही, लेक्चरबाजीची गरज नाही. ओम तत्सत इति, संपलं ज्ञान. पण ते ज्ञान एवढ्याने कळत नाही म्हणजे कसं? त्याला काय अर्थ आहे? त्यांनी पण प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत, तरी दुःख होत आहे, तरी अपमान होतो. म्हणून मग अवतरली आपल्या जीवनात. सुंदर एक गाणं ऐकायला मिळालं ज्याच्यात, ज्या गीतामध्ये सुरेख वर्णन केलं होतं. कसं? म्हणून गीता. कसं? कोणतं गाणं? कोणाचं गाणं? भगवत गीता. अरे ते ईश्वराने स्वतः गायला बाबा. आपण कोणतं गाणं, कोणती कविता लिहू शकू, कोणतं गीत गाऊ शकू? भगवत गीता आहे, भगवानाने रचलेलं गायलेलं गीता. आणि ती श्रीमद आहे, ती मंगलकारी आहे, पावन आहे, पवित्र आहे, कल्याणकारी आहे, सुंदर आहे. श्रीमद म्हणजे श्रीमद भगवत गीता असू. पण हे गाणं आलं कुठून? हे गीत, हे जे कडवे आहेत, शब्द आहेत, उपनिषदसू. हे उपनिषदांमधला सार आहे. उपनिषद काय आहे? त्याला वेदांत म्हणतात. म्हणजे कसं? वेदांचा अंत जिथे झाला, वेद जिथे संपले. वेद म्हणजे काय? ज्ञान. सगळं ज्ञान सृष्टीचा, संपूर्ण ज्ञानाचा जो अंत आहे, सार जो निचोड जे आहे, ते तत्व जे आहे, ते वेदांत जे उपनिषदात निर्दिष्ट आहे.
भगवद्गीता असो, उपनिषद असो. बरं, या गाण्यात आहे काय, वर्णन काय आहे? ब्रह्मविद्यायाम, अशी विद्या आहे, असं स्किल आहे की ब्रह्मपद प्राप्त होईल. ब्रह्मपद म्हणजे काय? आपण सगळ्यांमध्ये आहोत, सगळे आपल्यामध्ये, मीच सगळीकडे आहे, सगळे माझ्यातच आहे. मी आणि इतर सगळे एक ईश्वरात आहे, ईश्वरच व्याप्त आहे. हे युनिटी इन डायव्हर्सिटी पाहू शकणार. अनेकांमध्ये एक, अन एक शब्दाचं जर फोड केली, अनेक म्हणजे काय? अन एक. अनेकांमध्ये जो एक आहे, अनन्यमध्ये जो अन्यमध्ये जो अनन्य आहे, तो पाहू शकणं, ती ब्रह्मविद्या, ती दृष्टी प्राप्त होणं ब्रह्मविद्या. श्रीमद भगवत गीतासु उपनिषदसु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे. हे शास्त्र आहे म्हणजे विज्ञान आहे, म्हणजे सायन्स आहे. म्हणजे काय? सिद्ध करू शकतो. सायन्स ते जे सिद्ध करते, प्रमाणित करते, प्रमाण देऊ शकते, दाखवू शकते, अनुभवाला येऊ शकते. पण कसं सायन्स आहे? फिजिक्स आहे की बायोलॉजी आहे की केमिस्ट्री? नाही, हे योगिक सायन्स आहे, योगशास्त्र आहे. योग म्हणजे काय? मिलन, एकत्रीकरण, एक होणं. कोणासोबत? ज्यांनी गायला त्याच्यासोबत. भक्त और भगवान एक हो जाए, ज्ञानी एक होऊन जाईल. जिथे आत्मा परमात्मा एक होईल, जीव आणि शिव, जीवा शिवांची जडली समाधी, तुटली उपाधी, श्रावण सोमवार, हे एक होण्याला योग म्हणतात. वेल्डिंग, पुन्हा कधी सुटणार नाही असं. हे याचं सायन्स आहे. हे आत्म्याच्या परमात्म्याशी वेल्डिंगचं सायन्स आहे, योगशास्त्रे. आणि हे कसं प्रगट झालं? श्रीकृष्ण अर्जुन संवादे, हे संवाद रूपाने झालं. समवाद शब्दांचा अर्थ वाद आहे, पण इक्वल फुटिंगवर आहे, दोघांनाही तितकंच महत्व दिलं आहे. असं नाही म्हटलं आहे की मोहम्मद में पैगंबर यकीन करो, मानो, लिखा है बस ऐसा करो. पहाडावरून येशू ख्रिस्ताने सांगितलं बस तसंच करा. समवाद रूपा, सम, इक्वल व्हॅल्यू आहे दोघांनी. तोही त्याला प्रश्न विचारू शकतो, तोही प्रश्न विचारू शकतो. त्यांनी, कृष्णाने प्रश्न विचारला, अशांतस्य कुतस्य कम. आंधळ्या धृतराष्ट्राने प्रश्न विचारला, किम करोति संजय. अर्जुनाने म्हटलं, असं कसं? मला तू कन्फ्युज करून आला, हे बरोबर नाही वाटत. येण्यामध्ये सगळ्यांना समान स्थान दिलेलं आहे. आणि याच्यातून मग जे घोळून निघाला, ते सत्य प्रगट झाला, धुरंधर, टेस्ट केलेलं झालं, टाइम टेस्टेड. कारण हा समवाद आहे, इक्वल राईट, सगळ्यांना इक्वल हक्क दिलाय, डेमोक्रेसी आहे, लोकशाही तेव्हा प्रगट झालेली आहे. श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे. आणि मग प्रत्येक अध्यायाचं नाव तर सांख्य योगो नाम. या अध्यायाचं नाव सांख्य योग होतं. अनालिटिकल स्टडी, हे व्यासांनी दिलेलं नाव. श्रीकृष्णाने नाही म्हटलं की अर्जुनाला चल आता थोड्या वेळ तू बस, मी पाणी पितो, आपण सांख्य योग बद्दल बोलू. हे त्यांनी कॅटेगराईज करून की यात अनालिसिसनी कळलं. द्वितीय अध्याय, दुसरा अध्याय समाप्त. श्रीकृष्ण अर्पण. हे सगळं त्याला देतं. हे असं प्रत्येक अध्यायाच्या शेवटी होतं. हे नुसतं वाचून भरकन निघून गेलं तर इतकं महत्व मग नाही कळत. पण याच्यामध्ये केवढं लोडेड आहे या एकाच वाक्यामध्ये. याच्यामधूनच केवढं नाहून निघू शकतं. मन झाले ओले चिंब ना. म्हणून लक्ष द्यायला हवं, थांबायला हवं, स्लो डाऊन व्हायला हवं, शांत व्हायला हवं, व्यवस्थित जागा करायला हवी आपल्या जीवनामध्ये, आपल्या दिनचर्येत. स्वच्छ, सुंदर, चांगली जेव्हा समर्थ शक्ती असेल, आपला विश्वास, तेव्हा आहे आपली टॉप प्रायोरिटी चांगल्यात चांगला वेळ दिवसातला याला द्यायला हवा. कचरापट्टीवर थकून भागून पोत्यासारखं जण झोपणार आहे तेव्हा थोडंसं वाचून घेतलं, तसं नाही. किंवा उठलं जांभया देत काहीतरी वाच, तसंही नाही. जेव्हा सगळ्यात तीक्ष्ण आहे तेव्हा हे करायला हवं. हेच समजायचं होतं. जय श्रीकृष्ण. आता इथून 5 मिनिटं ध्यान करू आणि मग चर्चा.